कॉम्प्युटर ऑपरेटरची संख्या किती आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून आलेल्या आहे? आज जवळपास 19,000 संगणक परिचालक या नागपूरमध्ये आलेला आहे. संपूर्ण राज्यामधून सिंधुदुर्ग ते गडचिरोलीपर्यंतच्या अतिदुर्गम भागातील सुद्धा संगणक परिचालक या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे. आज जर समजा तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जर नाही मिळाला तर काय आंदोलन ठिय्या आंदोलन म्हणून इथं स्थायी राहणार आहे की फक्त आश्वासन शाब्दिक आश्वासन घेऊन तुम्ही या ठिकाणून जाणार आहात? मागील 14 वर्षापासून शाब्दिक आश्वासनच मिळत होतं म्हणून आम्ही हा गाजर मोर्चा काढलेला आहे. यावेळेस आमचा संगणक परिचालक बांधव असा निर्धार करून आलेला आहे, जोपर्यंत आम्हाला ठोस लेखी निर्णय सीएम साहेब स्वतः किंवा ग्रामविकास विभागाचे कोणत्या तरी सचिव उपसचिव यांच्या लेखी लेटर मिळेल नाही तोपर्यंत आम्ही नागपूर सोडणार नाही. काय सर्व जे आता जमलेले परिचारक आहेत कॉम्प्युटर ऑपरेटर या तुमच्या पाठीशी आहेत की तुम्ही जर म्हटलं की इथं स्थायी राहायचं तर राहणार? 100% राहणार. कारण मागील 14 वर्षापासून या संगणक परिचालकांवर एवढा अन्याय झालेला आहे की यांना 5-5 महिने पगार नाही, यांचे घर कुटुंब कसे चालवायचे, यांचा उदरनिर्वाह कसा करायचा हा सगळ्यात मोठा सामान्य संगणक परिचालकांच्या मनामध्ये आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी आजारी पडलं तर 4-4 महिने पगार होत नाही, मग यांनी उसने उधारी कुठून करायची आणि सावकारांचे घर भरायचे का? आणि हा कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, कायमस्वरूपी न्याय मिळाला पाहिजे. या मागणीसाठी आम्ही यावेळेस या आंदोलन शेवटपर्यंत आंदोलन नेणार आहे आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत माझा एकही संगणक परिचालक हा नागपूर सोडणार नाही असा निर्धार आम्ही केलेला आहे. महिला आहेत?